नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। परीक्षेला 2 दिवस राहिलेत। तुम्ही सर्व अभ्यास केलेला असेल, तुम्ही रिव्हिजन मारत आहात, निवांत राहा, पेपर सोपा जाणार आहे। इतिहासाचे सर्व व्हिडिओ आजपर्यंत आपण टाकलेले सर्व या 2 दिवसांमध्ये बघून घ्या। जास्तीत जास्त व्हिडिओ प्रश्न आणि विश्लेषण असे तुम्हाला आपण टाकलेले आहे, ज्याच्या माध्यमातून तुमचा तो एरिया पूर्णपणे कव्हर झालेला असेल। रिव्हिजन साठीच तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत मिळत असेल अशी असं वाटतं की बऱ्याच लोकांचे फोन येतात की सर व्हिडिओचा खूप फायदा होतोय, येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा आम्हाला नक्की मार्क येतील। तर इतिहासामध्ये मार्क आणणं हेच आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा होतील त्या परीक्षेमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ, अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी नेहमी कटिबद्ध असेल। त्यासाठी हिस्ट्री बाय पवन सर हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, ते आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात ते पोहोचवा। हे व्हिडिओ सुद्धा सर्व मित्रांना शेअर करत चला आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट सुद्धा करत चला। ठीक आहे, तर तशाच पद्धतीचं आज आपण हे शेवटचं लेक्चर बघणार आहे हे आपल्या सिरीज मधलं, कारण 2 दिवसावर परीक्षा आहे। तर याच्यामध्ये सुद्धा 15 प्रश्नाच्या माध्यमातून आज आपण पूर्ण विश्लेषण करणार आहोत। तर ह्या विश्लेषणाच्या माध्यमातून तो एरिया नक्की काय होईल, कव्हर होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जर समजा इथं प्रश्न आला तर तो सुद्धा तिथला एरिया आणि तिथली माहिती ही तुम्हाला तो प्रश्न सोडवण्यासाठी नक्की उपयोगी पडेल। आजपर्यंत तुम्ही सहकार्य करत आलास, असं सहकार्य पुढच्या काळामध्ये सुद्धा अपेक्षित आहे। ठीक आहे, तर पाठीमागच्या परीक्षेला आपण काँग्रेसवर एक प्रश्न घेतला होता, ते थोडं सुरुवातीला सांगतो। तर लास्ट प्रश्न होता 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये की 15वा प्रश्न होता, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये कोणकोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला किंवा अध्यक्ष काँग्रेसचं कोण कोण होतं, असा प्रश्न विचारला होता इंग्रज अधिकाऱ्याबद्दल। सांगताना घाईमध्ये वरीलपैकी सर्व ऑप्शन असणं अपेक्षित होतं, पण तसा काही पर्याय नव्हता। तर त्या प्रश्नामध्ये करेक्शन करा, 4 लोक दिलेले, ते 4ही लोक काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष राहिले होते। तर ठीक आहे, तर ते करेक्शन आहे, तरी पण तिथं मेसेज टाकून ठेवलाय। ते त्यासाठी सांगितलं की गडबडीमध्ये ती चूक झाली होती। इतका सगळा कंटेंट सांगत असताना चुकाया एखादी दुसरी चूक होत असते, कारण इतका सगळा फॅक्च्युअल डाटा लक्षात ठेवणं आणि ते सगळं सांगणं, त्याच्यामध्ये साल बऱ्यापैकी इतर संदर्भ ग्रंथामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी साल हे चुकीचे असू शकतात। त्यामुळे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना एखादी झालेली मिस्टेक हे तुम्ही नक्की समजून घ्याल अशी अपेक्षा आहे। ठीक आहे, तर गट क परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण, तर हे आपलं आजच्या ह्या सिरीज मधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं लेक्चर असेल। त्याच्यामधले 15 प्रश्न आणि या 15 प्रश्नाचं आपण या ठिकाणी विश्लेषण बघूया। 19 मार्च 1910 मध्ये टिंबटिंब यांनी भारतभर प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं असं विधेयक कनिष्ठ सभागृहामध्ये मांडलं, पण ते विधेयक पास होऊ शकलं नाही। परत तेच मुद्दा आहे की हा टॉपिक जातो कोणत्या चॅप्टर मध्ये, तर त्या टॉपिकचं नाव आहे शिक्षण। आणि असे पहिले व्यक्ती कोण होते ज्यांनी केंद्रामध्ये हे विधेयक मांडलं होतं कनिष्ठ सभागृहामध्ये, पण ते विधेयक काय पास होऊ शकलेलं नव्हतं, ते विधेयक फेटाळलं गेलं होतं। ठीक आहे, तर खाली विठ्ठलभाई पटेल, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता। तर याचं उत्तर आपल्याला सांगता येतं गोपाळकृष्ण गोखले, कारण गोपाळकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं यासाठी त्यांनी पहिल्यांदा ते विधेयक मांडलेलं। प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा असं पहिल्यांदा केंद्रामध्ये विधेयक मांडणारे व्यक्ती गोपाळकृष्ण गोखले होते। त्यावेळेस त्यांनी वयोगट सांगितला होता 6 ते 10 वर्ष। 6 ते 10 वर्षामधील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा आणि याचा खर्च केंद्र सरकार आणि प्रांत सरकार या दोघांनी करावा अशी तरतूद त्याच्यामध्ये होती। मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा असं ते विधेयक होतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे विधेयक मांडलं होतं 1910 ला, पण केंद्रामध्ये आपल्याला बहुमत नव्हतं। त्यावेळेस हे विधेयक सरकारनं 1911 ला फेटाळलं गेलं होतं। ठीक आहे, तर महत्वाची व्यक्ती आपल्याला इथं सांगता येतील, तर 1911 ला ते विधेयक फेटाळलं गेलं, पण हे काम करणारे पहिले व्यक्ती म्हणजे गोपाळकृष्ण गोखले होते। त्याच्यानंतर बरोबर याच्या 100 वर्षांनी आपण विधेयक आणलं होतं 2010 साली, राईट टू एज्युकेशन। ठीक आहे, तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट आपण 2010 ला पास केलेला, म्हणजे 2009 चा कायदा होता, 2010 ला त्याची अंमलबजावणी चालू झाली 1 एप्रिल 2010। तत्कालीन असणारे पंतप्रधान होते मनमोहन सिंग, तर मनमोहन सिंग यांचं सरकार त्यावेळेस होतं। तर मनमोहन सिंगांनी हे विधेयक पास झाल्यानंतर जे संसदेमध्ये भाषण केलं होतं, त्या भाषणामध्ये त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या या विधेयकाचा उल्लेख केलेला
आणि त्यांनी एक 5-10 मिनिटं त्याच्यावर त्यांनी बोलले पण होते सुरुवातीला की असे विधेयक मांडणारे आपले महत्त्वाचे समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले, पण इंग्रजांच्या राजवटीमध्ये ते विधेयक पास होऊ शकलं नव्हतं. हे विधेयक पास करताना मला आनंद होतोय असंही त्यांनी वाक्य तिथं म्हणलेलं. तर हे महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे पुढे 2010 मध्ये काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग त्याचे काय होते पंतप्रधान. हे विधेयक मान्य केलं. म्हणजे हेच विधेयक होतं की जिथं 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण काय करावं, द्यावं. लक्षात ठेवा, त्याला RTE असं म्हणतात, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. ठीक आहे, तर हा महत्वाचा कायदा जे की 100 वर्षांपुढे पास झाला. पण ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी 1910 मध्ये हे विधेयक काय केलेलं, मांडलेलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पहिलं संस्थान कोणतं होतं, कोल्हापूर. ज्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि काय केलं होतं, मोफत केलं होतं. तर हे संस्थान सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि कोल्हापूरमध्ये एक शाळा होती, तर ती पहिली शाळा तिथं छत्रपती शाहू महाराजांनी बांधली होती. तर त्या शाळेचं नाव होतं चिपरीपेटा. या चिपरीपेटा शाळेमधून पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करायला सुरुवात केली होती किंवा द्यायला सुरुवात केली होती. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं मुंबईमध्ये हे विधेयक मांडणारे महत्वाचे व्यक्ती म्हणजे विठ्ठलभाई पटेल होते. त्यांना आपण पटेल ऍक्ट असंही म्हणतो. तर विठ्ठलभाई पटेलांनी सुरुवातीला मुंबईमध्ये मुंबई विधिमंडळामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं या संदर्भात विधेयक मांडलेलं. पुढे मुंबईमध्ये हे विधेयक पास पण झालं होतं. त्यावेळेस त्यांनी वय सांगितलं होतं 6 ते 11 वर्ष. तर 6 ते 11 या वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा असं विधेयक मांडणारे महत्वाचे व्यक्ती होते विठ्ठलभाई पटेल. त्यामुळे विठ्ठलभाई पटेलांनी मांडलेले मुंबईमध्ये विधेयक हे पण महत्वाचं आपल्याला सांगता येतं. आणि कोल्हापूरमध्ये चिपरीपेटा या ठिकाणी शाळा स्थापन केली, तिथून ते एज्युकेशन द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, तर महत्वाचे व्यक्ती विठ्ठलभाई पटेल हे सुद्धा लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आता विठ्ठलभाई पटेलांनी मुंबईमध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता द्यावी यासाठी सुद्धा विधेयक मांडलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे विधेयक सुद्धा महत्वाचं आहे. आंतरजातीय विवाहाला मान्यता द्यावी यासाठी त्यांनी मांडलेलं काय होतं, ते पण विधेयक होतं. त्याच्यानंतर दादाबाई नौरोजी. तर दादाबाई नौरोजी यांनी हंटर कमिशनला आपलं मत सांगितलेलं, साक्ष दिली नव्हती, लक्षात ठेवा. मत सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षणाचं काय करा, सार्वत्रिकीकरण करा. तर प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करा असं हंटर कमिशनला कोण म्हणलं, तर दादाबाई नौरोजी म्हणले होते. आता पाठीमागं गट ब ला प्रश्न आला होता, हंटर कमिशन समोर कोणत्या व्यक्तींनी साक्ष दिली. तर लक्षात ठेवा, हंटर कमिशन समोर साक्ष देणारे लोक कोण होते, तर पहिलं महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी साक्ष दिली होती 12 वर्षापर्यंत शिक्षण प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा. त्याच्यानंतर दुसरी साक्ष दिली होती पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई यांनी दिलेली साक्ष होती, तर ही साक्ष सौ मिचेल या महिलेने इंग्रजीमध्ये करून हंटर कमिशनला सांगितलेली. त्याच्यानंतर कुंटे नावाचे व्यक्ती होते, यांनी सुद्धा हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान होते, यांनी सुद्धा हंटर कमिशन समोर साक्ष दिलेली. त्याच्यानंतर हंटर कमिशनला साक्ष देणारे होते सीताराम हरी चिपळूणकर. तर सीताराम हरी चिपळूणकर यांनी सुद्धा हंटर कमिशनला काय दिली होती, साक्ष दिली होती. आणि एवढंच नाही तर वामन आपटे हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहेत. तर वामन आपटेंनी सुद्धा हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. म्हणजे लक्षात ठेवा, हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली, गट ब ला प्रश्न आला होता. इतर नावं पण महत्वाचे आहेत, त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महात्मा फुले, पंडिता रमाबाई, कुंटे, सर सय्यद अहमद खान, सीताराम हरी चिपळूणकर, वामन आपटे हे सगळे लोक हंटर कमिशन समोर साक्ष देणारे लोक आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे महत्वाचे लोक आहेत जे की परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतात. आणि हंटर कमिशन आलं होतं कोणत्या शिक्षणासंदर्भात, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण. त्यामुळे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणासाठी हंटर कमिशन आलं होतं. आणि हंटर कमिशननं सांगितलं होतं न्यू इंग्लिश स्कूल सारखी दुसरी शाळा भारतात नाही. त्यामुळे न्यू इंग्लिश स्कूलच्या तोडीची दुसरी शाळा भारतात नाही असं मत त्यांनी मांडलेलं, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हंटर कमिशन हे सुद्धा महत्वाचं आहे, जिथे शिक्षणाबद्दल आपल्याला तो विचार येतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे महत्वाचे 3 लोक ज्यांचं शिक्षणासंदर्भात आपल्याला महत्वाचे योगदान सांगता येतं. फिरोजशाह मेहतावर पण पाठीमागं प्रश्न होता. 1885 ते 1915 या काळात त्यांना मुंबईचं अनभिषक्त काय म्हणलं जातं, सम्राट म्हणलं जातं. का, कारण काँग्रेसचे सगळ्यात महत्वाचे मुंबई प्रांतातील नेते म्हणजे फिरोजशाह मेहता. आणि फिरोजशाह मेहता हे लॉर्ड कर्झनचे काय होते, वर्गमित्र सुद्धा होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे फिरोजशाह मेहता एक मवाळवादी असणारं नेतृत्व, ज्यांचे 1885 पासून 1915 पर्यंत काँग्रेसवर काय होती,
पकड होती, लक्षात ठेवा. तर असे फिरोजशाह मेहता. बॉम्बे क्रॉनिकल हे त्यांचं काय होतं, न्यूजपेपर पण होतं आणि मवाळ गटाचे महत्वाचे नेते ज्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून पुढे काम केलं होतं. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणी कलकत्ता महापालिका विधेयक संमत करून निर्वाचित सदस्यांची संख्या कमी केली? तर असे व्यक्ती कोण होते? लॉर्ड लिटन, लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड नॉर्थब्रुक, लॉर्ड कर्झन. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. कारण लॉर्ड कर्झन ज्यावेळेस भारतामध्ये व्हाईसराय म्हणून आले त्यावेळेस त्यांचा सगळा कार्यकाळ हा सभा, समित्या, आयोग याच्यासाठी गाजलेला दिसून येतो. त्यामुळे या व्यक्तीनं खूप मोठ्या प्रमाणात सभा, समित्या आणि आयोग स्थापन केले होते. एवढंच नाही तर त्यानं कलकत्ता मधली जी महापालिका होती तर याची निर्वाचित लोकांची सदस्य संख्या कमी केली होती. कारण 75 लोकांची सदस्य संख्या होती ते त्यानं डायरेक्ट 50 लोकांवर आणलेली. ठीक आहे, त्यामुळे निर्वाचित सदस्य संख्या कमी करून त्यानं ती व्यवस्था सरकारच्या हातामध्ये ठेवण्याचा काय केला होता, प्रयत्न. कारण कर्झन हा साम्राज्यवादी विचार करणारा व्यक्ती आपल्याला दिसतो, ज्याचं म्हणणं होतं मला महापौर आपलं व्हाईसराय पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मला कलकत्त्याचा महापौर व्हायला आवडेल. म्हणजे हा व्यक्ती असा होता ज्याच्या निवृत्तीनंतर त्याला कलकत्त्याचं काय होणं अपेक्षित होतं, महापौर, किंवा त्याला महापौर व्हायचं होतं. आणि हा व्यक्ती जर इथं निर्वाचित सदस्य संख्या कमी करत असेल तर सर्व अधिकार त्याला सरकारच्या केंद्रीकरणामध्ये ठेवायचे होते. म्हणजे तो सत्तेचं केंद्रीकरण करणारा व्यक्ती होता. सगळे अधिकार त्यानं स्वतःच्या हातामध्ये ठेवायचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर कर्झननं हे वाक्य सुद्धा म्हणलेलं की जोपर्यंत मी भारतामध्ये असेल तोपर्यंत मला पूर्णपणे काँग्रेसचा काय घडवून आणायचा आहे, नाश घडवून आणायचा आहे. असा व्यक्ती म्हणजे कोण होता, कर्झन. तर हे सुद्धा वाक्य होतं की काँग्रेसला पडझडीला घडवणं किंवा काँग्रेसची पडझड घडवून आणणं हे कोणाचा उद्देश होता, कर्झनचा, लक्षात ठेवा. तर असा असणारा आपल्याला हा कर्झन सांगता येतो. त्यानं बाकी बऱ्याचशा सुधारणा करण्यासाठी सभा, समित्या, आयोग नेमले होते. शिक्षणासाठी सुद्धा त्यानं थॉमस रॅले कमिशन नेमलं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीचा वापर त्यानं जास्त केला नाही कारण त्याला सत्ता सर्व स्वतःच्या हातामध्ये ठेवायची होती. आणि बंगालची फाळणी हा त्याच्या कारकिर्दीमधला सगळ्यात महत्वाचा त्याचा निर्णय होता, ज्याच्या विरोधात भारतातल्या तरुण लोकांना खूप मोठ्या प्रमाणात काय आला होता, राग आला होता. तर कलकत्ता महापालिकेमध्ये विधेयक संमत करून सदस्य संख्या कमी करणारा कोण होता, लॉर्ड कर्झन होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघ एक प्रश्न आला होता, कर्झननं बंगालची फाळणी केली पण बंगालची फाळणीची अंमलबजावणी कोणाच्या काळात झाली? तर बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी झाली होती कोणाच्या काळामध्ये? तर त्याच्या पुढचा व्हाईसराय होता, त्याचं नाव होतं लॉर्ड मिंटो दुसरा. ठीक आहे, तर लॉर्ड मिंटो दुसऱ्याच्या काळामध्ये ती अंमलबजावणी पूर्ण झालेली. ठीक आहे, आणि 1911ला पुढे बंगालची फाळणी काय झालेली, रद्द पण झालेली. कर्झन हा महत्वाचा व्यक्ती आहे. पाठीमागच्या आपण लेक्चरमध्ये कर्झनवर बऱ्याच वेळा प्रश्न टाकले होते किंवा आले होते. लॉर्ड डलहौसी आणि कर्झन हे दोन लोक महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न असतो. त्यामुळे त्याची पाठीमागच्या लेक्चरमधली पूर्ण माहिती बघा. बंगालची फाळणी विशेष करून जा, कारण त्या एरियावर स्वदेशी आंदोलन असू द्या नाही तर बंगालची फाळणी कंटिन्यू प्रश्न येत आहेत तिथं. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉर्ड नॉर्थब्रुक. तर लॉर्ड नॉर्थब्रुकच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे 1872ला त्यानं काय केलं होतं, नेटिव्ह मॅरेज ऍक्ट केलेला. आणि नेटिव्ह मॅरेज ऍक्ट असेल त्याला सिव्हिल मॅरेज ऍक्ट असं म्हणतात. हा कायदा बालविवाहासाठी होता आणि सगळ्यात महत्वाचा हा कायदा आंतरजातीय विवाह करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये तरतुदी होत्या. पंडिता रमाबाई यांनी आंतरजातीय विवाह आणि आंतरप्रादेशीय विवाह, प्रदेशीय विवाह हे कुठल्या कायद्याने केला होता, 1872च्या कायद्याने केलेला. तर 1872चा हा कायदा ज्याच्या काळामध्ये झाला होता त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड नॉर्थब्रुक आणि विवाहाचं वय होतं मुलाचं 18 वर्ष आणि मुलीचं 14 वर्ष. तर असा असणारा हा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट, त्याला सिव्हिल मॅरेज ऍक्ट असंही म्हणतात किंवा त्याला नागरी विवाह कायदा असंही म्हणलं जातं, जो की नॉर्थब्रुकच्या काळामध्ये झालेला. त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग्स हा सुद्धा व्यक्ती महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये बंगालची फाळणी काय झाली होती, रद्द झालेली. ठीक आहे, तर 1911 मध्ये लॉर्ड हार्डिंग्स हा भारताचा काय होता, व्हाईसराय होता. आणि पंचम जॉर्ज हा व्यक्ती भारत भेटीवर आला होता आणि त्याच्या काळामध्ये दिल्ली दरबार भरवून बंगालची फाळणी काय केलेली, रद्द केलेली. तर लॉर्ड हार्डिंग्स याच्यावरच बॉम्ब पण फेकले होते दिल्लीमध्ये, कारण याच्याच काळामध्ये इंग्रजांची राजधानी कलकत्तावरून कुठं घेऊन गेले होते, दिल्लीला. आणि दिल्ली बघत असताना त्याच्यावर बॉम्ब फेकले होते रासबिहारी घोष यांनी. पुढे त्याच्यावर बॉम्ब फेकल्यामुळं तिथं दिल्ली कट
रचला, दिल्ली कट खटला हा रचला गेला होता. त्याच्यामध्ये बरेच लोक होते ज्या लोकांना पुढे शिक्षा पण झाल्या होत्या. ठीक आहे, तर लॉर्ड हार्डिंग्ज हा पण महत्वाचा आहे. आणि लॉर्ड लिटन याच्याबद्दल आपण पाठीमागं बघितलंय. फर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट त्याचा असू द्या, त्याच्यानंतर त्यानं आयातबंदीचं धोरण स्वीकारलेलं असू द्या, शस्त्रबंदीचं त्याचं धोरण असेल, त्याच्यानंतर त्यानं वर्तमानपत्रावर दडपशाहीचं धोरण त्यानं स्वीकारलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी, राणीसाठी दरबार भरवून तिच्यावर त्या दरबारावर पैसा खर्च केलेला असू द्या, तिला कैसरी सम्राज्ञी म्हणजे भारताची सम्राज्ञी असा पुरस्कार तिला द्यायचा होता. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बंगालमध्ये दुष्काळ पडलेला, त्यावेळेस त्यानं कुठलीही उपाययोजना त्या संदर्भात केलेली नव्हती. त्यामुळे त्याचा कारकीर्द काय होती, वादग्रस्त होती. ठीक आहे, तर हे भारताचा गव्हर्नर जनरल किंवा भारताचे व्हाईसराय याच्यावर एखादा प्रश्न असतो. त्यामुळे गव्हर्नर जनरल, व्हाईसराय हे पण महत्वाचे आहेत. एखादा क्वेश्चन अशा पद्धतीने विचारला जातो. आपलं राज्य का गेलं आणि इंग्रजी राज्य या देशात का आलं याचा अचूक विचार करणारा महाराष्ट्रातील पहिला पुरुष कोण होता? तर बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, भाऊ महाजन आणि जगन्नाथ शंकर सेठ. तर आपलं राज्य का गेलं आणि इंग्रजांचं राज्य या देशात का आलं, तर हे विचार करणारे पहिले व्यक्ती म्हणजे कोण होते? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी दर्पण हे वर्तमानपत्र 1832 ला चालू केलं होतं आणि 1840 पर्यंत त्यांनी हा अंक 8 वर्ष त्यांनी हे वर्तमानपत्र काय केलं होतं, चालवलं होतं. ठीक आहे, दर्पणकार म्हणून पण त्यांना ओळखलं जातं. सगळ्यात महत्वाचं, इंग्रजी सत्ता किंवा इंग्रजी राजवट या देशामध्ये कशी स्थिरावली याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आपले मतं सुरुवातीला मांडलेले दिसून येतील. इंग्रज हे व्यापाराच्या दृष्टिकोनातून भारतात आले होते आणि भारतामध्ये येऊन त्यांनी सुरुवातीला फक्त काही काळ व्यापार केला, पण व्यापार करता करता हे मुठभर लोक आपल्या देशाचे राज्यकर्ते कसे बनले याबद्दल सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांनी सुरुवातीला लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि दर्पणच्या माध्यमातून सुरुवातीला सामाजिक सुधारणा करणारे, इंग्रजांच्या प्रत्येक गोष्टी, इंग्रजांच्या ज्या गोष्टी होत्या किंवा इंग्रजांनी राज्य निर्माण करत असताना ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून घेण्यासारख्या आहेत याचा सुद्धा उल्लेख त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला मांडलेला दिसून येतो. एवढंच नाही तर पुढे 1840 ला त्यांनी दिग्दर्शन नावाचं मासिक सुद्धा चालू केलेलं आपल्याला दिसून येतं. तर दर्पण आणि दिग्दर्शन हे दोन महत्वाचे त्यांचे आपल्याला अंक सांगता येतील. ठीक आहे, तर दर्पण हे 1840 पर्यंतच होतं, पुढे दिग्दर्शन त्यांनी काढलं होतं. खगोलशास्त्राचे महत्वाचे अभ्यासक म्हणून सुद्धा आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख करता येतो, लक्षात ठेवा. तर महत्वाचे असणारे बाळशास्त्री जांभेकर, आपलं राज्य का गेलं आणि इंग्रजांचं राज्य या देशामध्ये का आलं, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर गोपाळ गणेश नंतर इंग्रजांच्या कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला मत मांडलेली दिसून येतील, लक्षात ठेवा. इंग्रज हे मुठभर होते, तर त्यांच्या कोणकोणत्या गोष्टीचं अनुकरण आपण केलं पाहिजे हे पण त्यांनी म्हटलेलं. एवढंच नाही तर गोपाळ गणेश आगरकरांनी सुद्धा लेखांच्या माध्यमातून इंग्रजांच्या ह्या गुणांचा काय केला होता, स्वीकार केलेला, किंवा ह्या गोष्टी कुठल्या आपण स्वीकारल्या पाहिजेत की ते त्यांनी भारतामध्ये राज्य करत असतानाची जी प्रोसेस आहे तर ती सुद्धा त्यांनी आपल्या लेखांच्या माध्यमातून आगरकरांनी सुद्धा बोलून दाखवलेली. त्यामुळे आगरकरांचे सुद्धा खूप महत्वाचे असणारे लेख आपल्याला सांगता येतील, जिथं सामाजिक सुधारणा हा त्या लेखाचा बेस होता. त्याच्यामधून कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत, कोणत्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे याचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा महत्वाचे समाजसुधारक महाराष्ट्रामधले आपल्याला बाळशास्त्री जांभेकर हे सांगता येतील. भाऊ महाजन, तर भाऊ महाजन एक महत्वाची व्यक्ती ज्यांनी प्रभाकर या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुरुवातीला आपलं लेखन केलं होतं. लोकहितवादींनी सुरुवातीला प्रभाकर मधूनच आपले विचार मांडलेले आणि पुढच्या काळामध्ये मग त्यांनी काय चालू केले होते, शतपत्रे. तर शतपत्राची संख्या किती होती, 108, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर भाऊ महाजन हे महत्वाचे आहेत. भाऊ महाजन असे व्यक्ती होते ज्यांनी बाळशास्त्री जांभेकरांना दर्पण वर्तमानपत्र काढण्यासाठी काय केली होती, मदत केली होती. ठीक आहे, तर दर्पण वर्तमानपत्र काढण्यासाठी भाऊ महाजन यांची महत्वाची मदत होती. निर्भीड पत्रकार होते, सामाजिक सुधारणेला त्यांचं सगळ्यात महत्वाचं काय होतं, योगदान होतं. त्यामुळे सामाजिक सुधारणेमधले एक महत्वाची व्यक्ती बाळशास्त्री जांभेकर यांच्या समकालीन असलेले आपल्याला कोण दिसतील, भाऊ महाजन दिसतील. ठीक आहे, तर प्रभाकर नावाचं महत्वाचं त्यांचं न्यूजपेपर आपल्याला त्यांनी चालू केलेलं दिसतं. जगन्नाथ शंकर सेठ मुंबईमधले एक महत्वाचे समाज सुधारक, बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं महत्वाचं काम आहे. एवढंच नाही तर सामाजिक सुधारणेमध्ये सुद्धा महत्वाचे योगदान आपल्याला बाळशास्त्री आपलं जगन्नाथ शंकर सेठ यांचं दिसतं. जगन्नाथ शंकर सेठ सुद्धा ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली चालले होते, त्यांना परत वापस आणण्याचं काम बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं.
नारायण आणि शेषाद्री ब्राह्मणाचे 2 मुलं होते, ते सुद्धा ख्रिश्चन धर्मामध्ये चालले होते, तर त्यांना सुद्धा वापस आणून त्यांना परत हिंदू धर्मामध्ये घेणारे महत्वाचे व्यक्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होते. या घटनेमुळे त्यांना महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील महत्वाचे समाज सुधारक, त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न आला तर हे लोक मग महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर 1940 साली टिंब यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्यात आली. तर प्रश्न हा कोणत्या एरियावरचा आहे? संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ या संदर्भात हा विचारलेला प्रश्न, ज्याच्यामध्ये टिंब यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्यात आली असा प्रश्न आहे. तर शंकरराव देव, धनंजय गाडगीळ, रामराव देशमुख, गत्र माडगुळकर. तर याचं उत्तर आहे रामराव देशमुख. तर रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 1940 ला संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती. आणि संयुक्त महाराष्ट्र सभेची महत्वाची भूमिका होती, ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलणारे लोक राहतात या सर्व लोकांचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असं काय द्यावं? नाव द्यावं. ठीक आहे, तर संयुक्त महाराष्ट्र असं त्याला नाव द्या, जिथं मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा एक, तिथं सगळे लोक एकत्र राहतात. तर ही भूमिका घेऊन संयुक्त महाराष्ट्र सभानं काय केलं होतं? काम केलं होतं. तर ती 1940 ला रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली. तर महत्वाची असणारी सभा लक्षात ठेवा, संयुक्त महाराष्ट्र संदर्भात आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही 1938 पासून 1960 पर्यंत आपल्याला असलेला दिसून येते. स्वातंत्र्यानंतर खूप मोठी असणारी लोक चळवळ म्हणून या चळवळीला ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये प्रमुख मागणी एकच होती, एक भाषा बोलणाऱ्या लोकांचा काय बनवावा? एक प्रांत बनवावा. आणि हीच मागणी घेऊन पुढचे 20 वर्ष आपले लोक मुंबईसह महाराष्ट्र ह्या मागणीला समोर ठेवून काय करताना दिसतात? आपल्याला लढताना दिसतात. आता गत्र माडगुळकर हे व्यक्ती संयुक्त महाराष्ट्र सभेचे सदस्य नव्हते, पण त्यांनी जवळपास 20 वर्ष संयुक्त महाराष्ट्र सभेचं काय केलं होतं? काम केलं होतं. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र सभेचं 20 वर्ष काम करणारे महत्वाचे व्यक्ती गत्र माडगुळकर आपल्याला सांगता येतील. संयुक्त महाराष्ट्र व्हावा, मुंबईसह महाराष्ट्र व्हावा, याबरोबर महात्मा गांधीजी बरोबर पत्रव्यवहार करणारे महत्वाचे व्यक्ती म्हणजे कोण होते? गत्र माडगुळकर होते, जे की संयुक्त महाराष्ट्र सभेचे सदस्य नव्हते, पण काम मात्र त्यांनी केले, लक्षात ठेवा. शंकरराव देव हे सुद्धा महत्वाचे आहेत. शंकरराव देव हे सुद्धा आपल्याला दिसतील की संयुक्त महाराष्ट्र सभेमध्ये त्यांनी सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून काय केलेलं? 1955 पर्यंत ती समिती काय करत होती? काम करत होती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते? शंकरराव देव होते. त्यांनी सुद्धा महत्वाचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, धनंजयराव गाडगीळ हे महत्वाचे व्यक्ती आहेत, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान आपल्याला धनंजयराव गाडगीळ यांचं सांगता येतं. तर धनंजयराव गाडगीळ यांची सगळ्यात महत्वाची संकल्पना होती की बापूजी आणे होते जे म्हणत होते विदर्भ वेगळा करा, पण धनंजयराव गाडगीळ यांचं असं म्हणणं होतं विदर्भ वेगळा करण्याच्या पेक्षा आपण त्याला एक वेगळ्या उपप्रांताचा काय करूया? दर्जा देऊया. म्हणून त्यांनी उपप्रांताचा दर्जा विदर्भाला द्या असं म्हटले होते, पण ही गोष्ट बापूजी आणे यांना अजिबात मान्य नव्हती. त्यामुळे बापूजी आणे यांचं म्हणणं होतं की विदर्भ वेगळा करा. ठीक आहे, त्यामुळे विदर्भ वेगळा करण्याच्या ऐवजी त्याला उपप्रांत द्या असं ही डिमांड, अशी डिमांड कोणी केली होती? धनंजयराव गाडगीळ. याच्याच बेसवर पुढं अकोला करार करण्यात आला होता, ज्या अकोला करारामध्ये डिमांड होती विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे 2 काय असतील? उपप्रांत असतील. पण ती गोष्ट बापूजी आणे यांना अजिबात मान्य नव्हती, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर संयुक्त महाराष्ट्र संदर्भात असणाऱ्या या सगळ्या बाबी आहेत, लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर 1930 मध्ये टिंब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सत्याग्रह मंडळ स्थापन करण्यात आलं. ठीक आहे, तर महाराष्ट्र सत्याग्रह मंडळ 1930 ला टिंब यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं. मिठाच्या सत्याग्रहात महाराष्ट्र देखील सामील झालेला आपल्याला इथं दिसतो. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली? न चिखलीकर, शंकरराव देव, कमलादेवी चट्टोपाध्याय, आप्पासाहेब पटवर्धन. ठीक आहे, तर 1930 म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ चालू असलेली आपल्याला दिसते. आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र सत्याग्रह मंडळ कोणी स्थापन केलं? तर त्या व्यक्तीचं नाव शंकरराव देव. तर शंकरराव देव यांनी महाराष्ट्र सत्याग्रह मंडळ स्थापन केलं
आणि विर्ले पार्ले हे सगळ्यात महत्वाचं त्याचं मुख्यालय होतं आणि इथून सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर शंकरराव देव हे त्याचे महत्वाचे काय होते, अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र सुद्धा या मुवमेंटमध्ये सहभागी झालेला आपल्याला दिसून येतो. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट होतं सुरुवातीला मिठावर असणारे कायदे मोडणं आणि मिठाचे कायदे मोडण्यासाठी ही चळवळ 12 मार्च पासून 6 एप्रिल पर्यंत चालू झालेली आपल्याला दिसते. तर 12 मार्च पासून 6 एप्रिल हे जवळपास ह्याच्यामध्ये किती दिवसाची यात्रा होती, 24 दिवसाची यात्रा होती आणि 24 दिवसाच्या यात्रेमध्ये सहकारी 78 हजर राहिलेले, त्यातले महाराष्ट्रातील किती होते, 13 होते. ठीक आहे. त्याच्यानंतर किती किलोमीटर हे अंतर होतं, 385 किलोमीटरचं अंतर, किती मैल, 240 मैल. हे लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न आला होता. तर अशा पद्धतीचं अंतर ते 12 मार्च पासून 6 एप्रिल पर्यंत ती सविनय कायदेभंगासाठी दांडी यात्रा ही चालू करून ते मुवमेंट काय केलेले चालू झालेली. ठीक आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा काय केलेला, सहभाग घेतलेला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी लोक सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये काय झालेले, सहभागी झालेले. ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सत्याग्रह मंडळ सुद्धा महत्वाचं आहे, जे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं होतं, स्थापन झालं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जातो त्यासाठी हे महत्वाचं आहे. आता न चिकेळकर जे होते का, हे लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते. हे 1920 ला महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे काय होते, अध्यक्ष होते. तर महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी महात्मा गांधीजींच्या असहकार ठरावाला काय केलेला, विरोध केलेला. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये असहकार चळवळ चालू करायला सुद्धा त्यांचा काय होता, विरोध होता, कारण ते महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळेस न चिकेळकर हे महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे काय होते, सचिव होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यावेळेस न चिकेळकर म्हणले होते, ज्यावेळेस महात्मा गांधीजींनी शाळा आणि कॉलेजेस आणि कोर्ट याच्यावर बहिष्कार टाकला होता, त्यावेळेस न चिकेळकर म्हणले होते, शाळा, कोर्ट, कॉलेज याच्यावर बहिष्कार टाकण्यामध्ये आम्हाला कसलंही शहाणपण वाटत नाही, त्यामुळे आमचा त्या चळवळीला पाठिंबा नाही. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट काँग्रेसनं नेहमी महात्मा गांधीजींच्या विरोधात भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. मात्र शंकरराव देव जिथे 1930 ला अध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी मात्र सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये काय घेतलेला भाग. एवढंच नाही तर मुळशी सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून आपण कोणाला ओळखतो, शंकरराव देव यांना ओळखतो. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी काय घेतलेला, सहभाग घेतलेला. त्याच्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय, तर कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये, तर ठाणे जिल्ह्यातून तिथून त्यांनी चळवळ चालू केलेली. तर तिथं मिठाचा कायदा मोडण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केलेला. त्यामुळे मुंबई चौपाटीवर उंबरगाव हे त्यांचं महत्वाचं ठाण्यामधलं ठिकाण, तर इथं त्यांनी नेतृत्व केलं होतं. तर उंबरगावमध्ये मिठाचे मीठ तयार करून मिठाचे पॅकेज तयार केलेले आणि ते पॅकेज त्यांनी उच्च न्यायालयामध्ये फेकलेले. ठीक आहे. त्यावेळेस कमलादेवी चट्टोपाध्याय तिथं आपल्याला दिसतील. ठाण्यामध्ये उंबरगावमध्ये त्यांचं काय होतं, नेतृत्व होतं. आप्पासाहेब पटवर्धन, हे आप्पासाहेब पटवर्धन आपल्याला 1857 उठावामधले, जिथं जमखिंडी संस्थानाचे ते महत्वाचे काय होते, संस्थानिक होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा. पहिलं, त्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध या ग्रंथाचं अध्ययन केलं. संस्कृत, पारशी, गुजराती इत्यादी भाषांचा त्यांनी अभ्यास केला. इतिहास, अर्थशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. त्यांचे वडील हे पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते, त्यांचे वडील. तर ते व्यक्ती कोण आहेत मग, तर लोकहितवादी विष्णुशास्त्री पंडित, राघो भांडारकर, भाऊ महाजन. तर ते व्यक्ती म्हणजे आपल्याला लोकहितवादी सांगता येतील. लोकहितवादी गोपाळहरी देशमुख, ज्यांनी शतपत्राच्या माध्यमातून हिंदू समाजामधल्या रूढी प्रथा परंपरावर प्रहार केलेला दिसून येतो. एवढंच नाही तर लोकहितवादी यांचे वडील होते ते बापू गोखले यांचे फडणीस होते आणि बापू गोखले यांचा मृत्यू झाला होता. नंतर ते दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ नोकरी केलेली. ठीक आहे. लोकहितवादी यांचं आडनाव शिंदे होतं. तर सगळ्यात महत्वाचं, त्यांना जहागिरी दिली होती, लक्षात ठेवा. आणि या जहागिरीवरून त्यांचं आडनाव काय पडलेलं, देशमुख असं पडलेलं. आणि पुढे पुण्यामध्ये आल्यानंतर सामाजिक रूढी प्रथा परंपरा, समाजामधला बदल, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाहाला मान्यता, अस्पृश्यतेला विरोध, तर ह्या गोष्टी करत असताना त्यांनी सामाजिक सुधारणा केलेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीला भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मधून त्यांनी आपलं सुरुवातीला सगळं लेखन केलं. नंतर लोकहितवादी हे त्यांचं टोपण नाव होतं. तर शतपत्रे, या शतपत्राच्या माध्यमातून 108 शतपत्रे त्यांनी लिहिले, ज्याच्या माध्यमातून समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टीवर त्यांनी आपले काय मांडले, विचार मांडले. असे महत्वाचे व्यक्ती
म्हणजे आपल्याला लोकहितवादी दिसून येतील, लक्षात ठेवा. विष्णुशास्त्री पंडित सुद्धा महत्वाचे आहेत. विष्णुशास्त्री पंडित यांचं एक महत्वाचं इंदुप्रकाश नावाचं काय होतं वर्तमानपत्र होतं. हे इंदुप्रकाश नावाचं वर्तमानपत्राचे न्यायमूर्ती रानडे सुद्धा संपादक होते. डॉक्टर भांडारकर हे सुद्धा काय होते संपादक होते. आणि हे सगळे सदस्य पुढच्या काळामध्ये प्रार्थना समाजाबरोबर आपल्याला निगडीत असलेले दिसतील. त्याच्यानंतर इंदुप्रकाश हे प्रार्थना समाजाचं काय होतं तर इंदुप्रकाश हे प्रार्थना समाजाचं व्यासपीठ सुद्धा असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या माध्यमातून त्यांनी इंदुप्रकाशच्या माध्यमातून प्रार्थना समाजाचे विचार पसरवण्याचं काम केलेलं. तर ते दोन लोक महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये राघो भांडारकर हे सुद्धा आपल्याला इथं महत्वाचे सांगता येतील. विष्णुशास्त्री पंडित यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत सुद्धा काम केलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विधवा पुनर्विवाहाला नंतर बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये एक महत्वाचं कार्य त्यांच्या सोबत करणारी महत्वाची व्यक्ती म्हणून आपल्याला विष्णुशास्त्री पंडित सुद्धा सांगता येतील. विष्णुशास्त्री पंडित यांच्या पुढाकारामुळे पुढे 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि वीरेशलिंगम पंतलू यांचं सगळ्यात महत्वाचं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणेमधलं एक महत्वाचं नाव म्हणजे विष्णुशास्त्री पंडित, ज्यांचं हिंदू प्रकाश हे महत्वाचं न्यूजपेपर आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने लोकहितवादी यांच्याबद्दल वाक्य आहे. लोकहितवादी यांच्याबद्दल आपण पाठीमागे बऱ्याच वेळा माहिती पाहिली आहे. त्या प्रश्नाच्या माध्यमातून लोकहितवादी कव्हर होतील. लोकहितवादी हे आर्य समाजाचे महाराष्ट्रातल्या शाखेचे अध्यक्ष सुद्धा होते, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलेलं. त्यांचे सहकारी होते न्यायमूर्ती रानडे. हे सुद्धा लक्षात ठेवा, न्यायमूर्ती रानडे यांचं सुद्धा महत्वाचे योगदान आहे, कारण दोघांनी मिळून आर्य समाजाचा महाराष्ट्रामध्ये प्रसार आणि प्रचार केला होता. आणि आर्य समाजाच्या मुंबईच्या शाखेचे काय होते ते अध्यक्ष होते. ठीक आहे. तर बरेचसे ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत, तर ते ग्रंथ सुद्धा महत्वाचे आहेत. नंतर भारताच्या आर्थिक लुटीबद्दल सुद्धा त्यांनी इंग्रजावर टीका केली होती. भारताची लक्ष्मी विलायतेला चालली, आताच परीक्षेला येऊन गेलेलं वाक्य हे त्यांचं महत्वाचं आहे. त्यामुळे इंग्रजांच्या राजवटीवर टीका करताना सुद्धा ते मागे पुढे बघत नव्हते. स्वतःच्या धर्माचा अभिमान मात्र त्यांना भरपूर होता. त्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या धर्म प्रसाराला सुद्धा त्यांनी काय केला होता विरोध केला होता. असे महत्वाची व्यक्ती आपल्याला सांगता येतील लोकहितवादी, लक्षात ठेवा. तर लोकहितवादी यांची शतपत्रे खूप गाजलेले, ज्यातून त्यांनी सामाजिक सुधारणेवर काय केलेला प्रहार, सामाजिक सुधारणा केलेल्या आणि रूढीप्रथा परंपरावर टीका केलेली. खालील व्यक्ती कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत ते ओळखा. तर असे प्रश्न येत आहेत, लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, व्यक्ती हे कोणाचे सहकारी होते हे सांगा, किंवा व्यक्ती हे खालीलपैकी कोणत्या संस्था बरोबर निगडीत होते किंवा संबंधित होते, तर ते ओळखा. कावतजी जहांगीर, डेव्हिड ससून, बापू जगन्नाथ जोशी, ब्राउन्स फर्नांडिस आणि बोमनजी होर्मजी हे सगळे लोक कोणत्या संघटनेबरोबर संबंधित होते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, सार्वजनिक सभा, डेक्कन सभा, बॉम्बे असोसिएशन. तर हे सगळे लोक बॉम्बे असोसिएशन या संघटनेबरोबर काय होते संबंधित होते. तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली संघटना, जी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून तिला ओळखलं जातं, ज्याची स्थापना झाली होती 26 ऑगस्ट 1852 ला. आता सगळ्यात महत्वाचं बॉम्बे असोसिएशन वर विचारण्यासारखं काय विचारलं जाऊ शकतं, तर बॉम्बे असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष विचारले जाऊ शकतात. तर कार्यकारी अध्यक्ष होते जगन्नाथ शंकर शेठ. तर जगन्नाथ शंकर शेठ हे कार्यकारी अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सन्माननीय अध्यक्ष विचारून झालेला आहे जमशेदजी जिजीबाई. उपाध्यक्ष कोण होते असं विचारतील, तर बॉम्बे असोसिएशनचे उपाध्यक्ष होते बोमनजी होर्मजी, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे महत्वाचे व्यक्ती आपल्याला उपाध्यक्ष सांगता येतील. त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशनचे सचिव कोण होते, तर भाऊदाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे काय होते सचिव होते, ज्यांनी सचिव म्हणून काम केलं. दुसरे सचिव होते विनायक जगन्नाथ. ठीक आहे. कार्यकारिणी विचारली जाऊ शकते. परीक्षेला हे प्रश्न यायचे बाकी आहेत, पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतील. तर मुंबई प्रांतामध्ये काम करणारी सगळ्यात महत्वाची संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशनला ओळखलं जातं. त्यातले बरेचसे लोक हे सरकार बरोबर काय असायचे एकनिष्ठ असायचे. प्रश्न विचारतील, भाऊदाजी लाड यांनी सरकारवर टीका केली होती, तर ही संघटना सोडून कोण गेलं होतं, तर त्या व्यक्तीचं नाव होतं जमशेदजी जिजीबाई आणि मानकोजी करसटजी. तर हे लोकांनी संघटना काय केली होती सोडली होती. जगन्नाथ शंकर शेठ आणि भाऊदाजी लाड असतील, तर ह्या लोकांनी इंग्रजांच्या परवाना कायद्याला सुद्धा काय केला होता विरोध केला होता. आणि परवाना कायद्याला विरोध करून इंग्रजांच्या धोरणावर काय केलेली
टीका केलेली. अशी महत्वाची संघटना म्हणजे बॉम्बे असोसिएशन. तर पाठीमागं तुम्हाला सांगितलं होतं संघटना हा एक व्हिडिओ बघा, ज्याच्या माध्यमातून भारतातल्या सर्व संघटना याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. सार्वजनिक सभा जी की महत्वाची आहे, 1870 ला स्थापन झाली होती, 2 एप्रिल 1870 ला. तर सार्वजनिक सभा ज्या दिवशी स्थापन झाली त्या दिवशी कुठला उत्सव होता असं विचारतील, गुढीपाडवा. तर हे महत्वाचं आहे, प्रश्न येऊ शकतो. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना होती 1885 ला. बद्रुद्दीन तय्यबजी, केटी तेलंग आणि फिरोजशाह मेहता या 3 लोकांची संघटना. डेक्कन सभा ही संघटना होती 1896 मध्ये, 95-96 ला. तर ही संघटना स्थापन केली होती न्यायमूर्ती रानडे यांनी. तर न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले हे 2 लोक या संघटनेच्या माध्यमातून काय करायचे, काम करायचे. तर डेक्कन सभा ही संस्था सुद्धा इथं आपल्याला महत्वाची सांगता येते, लक्षात ठेवा. तर ऑनलाईन बॅचेस संदर्भात एक महत्वाची सूचना, ज्यांना इतिहास विषय अवघड वाटत असेल त्या इतिहास विषय सोपा करण्यासाठी हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस तिथे उपलब्ध आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, प्राचीन आणि मध्ययुगीन जी की आता जून मध्ये होणारी राज्यसेवा पूर्वची परीक्षा आहे त्यासाठी प्राचीन मध्ययुगीन इतिहास आहे. राज्यसेवा पूर्वची पण वेगवेगळी बॅच आपण केलेली आहे, मुख्यची पण वेगळी बॅच आहे. त्याच्यानंतर संयुक्त गट ब आणि क जे की ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत कंबाईनच्या, त्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या पूर्ण बॅचेस हे आपल्या हिस्ट्री बाय पवन सर या ॲपवर उपलब्ध होतील. आणि सोबत तुम्हाला तिथं नोट्स सुद्धा दिलेले आहेत. नोट्स आणि लेक्चर याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होईल आणि त्याचा विमुख परीक्षाची तयारी करण्यासाठी तुम्हाला ह्या बॅचेस नक्कीच तिथं चांगल्या स्वरूपामध्ये किंवा तुम्हाला उपलब्ध होतील. तुम्ही त्या लावू शकता आणि ज्याच्यातून तुम्ही इतिहास हा सोपा करू शकता. त्याच्यानंतर 1886 मध्ये कलकत्ता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला विदर्भातील टिंबटिंब प्रसिद्ध नेते उपस्थित होते. त्यांनी वराड सार्वजनिक संस्था ही स्थापन केली होती. आता हे कोण होते, तर सगळ्यात महत्वाचं 1886 चं कलकत्ता मधलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन, लक्षात ठेवा. ठीक आहे. जे 1886 मध्ये दादाभाई नौरोजी त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यावेळेस तिथे कोण उपस्थित राहिलं होतं वराड मधलं, ज्यांनी वराड सार्वजनिक सभा संस्था स्थापन केली होती? रंगनाथ नरसिंह मुदोळकर, विनायक बुसकुटे, मोरोपंत जोशी आणि विनायक देशपांडे. तर याचं उत्तर आहे रंगनाथ नरसिंह मुदोळकर. आता हे रंगनाथ नरसिंह मुदोळकर हे सगळ्यात महत्वाचे 1912च्या बांकीपूर जे पटनाला अधिवेशन झालं त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. तर महत्वाचे असणारे रंगनाथ नरसिंह मुदोळकर, तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आणि एक प्रसिद्ध असणारे ते काय होते, वकील होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर वकील म्हणून सुद्धा त्यांनी महत्वाचं कार्य केलेलं. काँग्रेसमध्ये राहून सामाजिक कार्य करणारे सुद्धा एक महत्वाचे व्यक्ती आपल्याला सांगता येतील. वकिलीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणारे एक महत्वाचं महाराष्ट्रातील नेतृत्व ज्यांनी कलकत्ता मधल्या काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित लावली होती, तर असे व्यक्ती म्हणजे हे होते. पुढच्या काळामध्ये अमरावतीमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे. त्यावेळेस खापर्डे आणि त्यांच्यासोबत मोरोपंत जोशी हे सुद्धा त्यांचे सहकारी होते. तर इंग्रजांनी भारतामध्ये उद्योग उभा करावेत आणि उद्योगाच्या माध्यमातून औद्योगिक विकास भारताचा व्हावा, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास व्हावा, उद्योगाचा विकास करण्यासाठी विदर्भामध्ये सुद्धा त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आपल्याला सांगता येतं. अशी व्यक्ती म्हणजे रंगनाथ नरसिंह मुदोळकर. ठीक आहे. तर प्रसिद्ध असणारे वकील होते. त्याच्यानंतर विनायक बुसकुटे, तर विनायक बुसकुटे हे व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पर्वती मंदिर सत्याग्रह सुरू केला होता 1929 ला. तर 1929च्या पर्वती मंदिर सत्याग्रहामध्ये ज्यांनी भाग घेतला होता असे व्यक्ती म्हणजे विनायक बुसकुटे होते. ठीक आहे. तर विनायक बुसकुटे यांनी पुढे छोडो भारत मध्ये सुद्धा भाग घेतलेला आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सुद्धा ते महात्मा गांधी सोबत महाराष्ट्रामध्ये त्यांनी काय केलेलं, काम केलेलं. तर महत्वाची व्यक्ती विनायक बुसकुटे, लक्षात ठेवा. मंदिर सत्याग्रह जी प्रवेशाची जी सत्याग्रहाची मुवमेंट चालू केली होती, या मुवमेंट मध्ये डॉक्टर बाबासाहेब यांच्या बरोबर त्यांनी सुद्धा पुण्यामध्ये काय केलेला, सहभाग घेतलेला. नाग गोरे, खापर्डे हे सुद्धा लोक इथं आपल्याला असलेले दिसतील, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खाडीलकर नावाचे व्यक्ती पण त्यांच्या सोबत होते. अशा बऱ्याचशा लोकांनी पुण्यामधून काय केलेलं, काम केलेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमरावती मधला अगोदर सत्याग्रह हातामध्ये घेतला होता. तिथला प्रश्न सोडवल्यानंतर 1929 मध्ये त्यांनी ज्यावेळेस सत्याग्रह चालू केला त्यावेळेस त्यांच्या सोबत असणारे विनायक बुसकुटे महत्वाची व्यक्ती. नंतर छोडो भारत मध्ये पण सहभागी होते पुढच्या काळामध्ये. त्याच्यानंतर मोरोपंत जोशी हे सुद्धा महत्वाचे अमरावती मधले असणारे व्यक्ती. तर वकील हे म्हणून ते जास्त प्रसिद्ध होते आणि तिथं त्यांनी बरेचशा लोकांचे प्रश्न सुद्धा काय केलेले, सोडवलेले. तर मोरोपंत जोशी यांचं सुद्धा महत्वाचे योगदान आहे. मध्य प्रांतामधून
मध्य प्रांताच्या कायदे मंडळाचे ते महत्वाचे काय होते, सदस्य होते. तर कायदे मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रश्न सुद्धा सोडवण्याचा काय केलेला, प्रयत्न केलेला. आणि रंगनाथ नरसिंह मुधोळकर यांच्यासोबत सुद्धा त्यांचं काय कार्य आहे. मोरोपंत जोशी, विनायक देशपांडे हे सुद्धा एक महत्वाचे क्रांतिकारक होते. विनायक देशपांडे, नाशिक कटकटल्यामध्ये यांचा संबंध आहे, कारण जॅक्सनला मारण्याच्या कटामध्ये यांचं सुद्धा नाव होतं. कर्वे यांच्याबरोबर त्यांना सुद्धा सरकारनं काय दिली होती, जॅक्सनच्या कटामध्ये, नाशिक कटामध्ये फाशी दिली होती. तर ते विनायक देशपांडे हे सुद्धा नाव महत्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टिंबटिंब यांच्या प्रेरणेने उभा राहिलेल्या आर्य बांधव समाजाच्या बैठकीत असं ठरलं की केवळ शस्त्र मिळवून उपयोग नाही, तर लष्करी धडे त्यासाठी आवश्यक आहेत. तर असं कोण म्हणलं, ठीक आहे. तर आर्य बांधव समाज हा महत्वाचा आहे. तर आर्य बांधव समाजाच्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या आणि ते ठरवणारे कोण होते असा तो प्रश्न आहे. पांडुरंग खान कोजे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, नरहर पंत घारपुरे, केडी कुलकर्णी. तर ते सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे पांडुरंग खान कोजे लक्षात ठेवा. तर पांडुरंग खान कोजे यांचा महत्वाचा जन्म वर्धा येथे त्यांचा जन्म झाला होता. तर प्रसिद्ध असे ते कृषी तज्ज्ञ होते आणि लोकमान्य टिळकांचा संदेश घेऊन हे आउट ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या बाहेर राहून त्यांनी काय केलं होतं, क्रांतिकार्य केलं होतं. ठीक आहे. तर क्रांतिकार्यामध्ये महत्वाचे व्यक्ती आहेत. पुढच्या काळामध्ये मेक्सिकोमध्येच राहिले होते आणि तिथं त्यांनी शेतीबद्दल सुद्धा काय केलेलं, संशोधन केलेलं. या संशोधनामधून तिथं मेक्सिको सरकारनं त्यांना तिथला त्यांचा सर्वोच्च असणारा सन्मान सुद्धा त्यांना बहाल केलेला. ठीक आहे. पुढच्या काळामध्ये उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा तिथं राहिले होते आणि त्या ठिकाणी 1913ला तर तिथं 1913ला पॅसिफिक असोसिएशन नावाची, हिंदी पॅसिफिक असोसिएशन नावाची संस्था स्थापन झाली होती. या संस्था स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा काय होता, सहभाग होता. आणि आउट ऑफ इंडिया राहूनच त्यांनी क्रांतिकार्याला प्रोत्साहन दिलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि पुढच्या काळामध्ये मग नंतर 1924 नंतर भारतामध्ये सुद्धा त्यांनी आलेले होते आणि भारतामध्ये येऊन सुद्धा त्यांचं महत्वाचं कार्य होतं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर गदर पार्टी वगैरे जी पुढच्या काळामध्ये स्थापन झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. तर लोकमान्य टिळकांचं 1920च्या अगोदर लोकमान्य टिळकांचा संदेश घेऊनच ते तिथं गेलेले. तर पांडुरंग खान कोजे क्रांतिकारकामधलं एक महत्वाचं नाव आपल्याला सांगता येतं. डॉक्टर सिद्धनाथ काणे यांनी सुद्धा क्रांतिकार्य केलेलं. यवतमाळमध्ये गुप्त संघटनेच्या माध्यमातून त्यांचं कार्य चालायचं. डॉक्टर सिद्धनाथ काणे. नरहर पंत घारपुरे कुठं होते, हैदराबादमध्ये. हैदराबादमध्ये गुप्त कार्य संघटनेच्या माध्यमातून करणारे हे महत्वाचे व्यक्ती. केडी कुलकर्णी हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहेत लक्षात ठेवा. केडी कुलकर्णी सुद्धा क्रांतिकार्यामध्ये आपल्याला पुढे असलेले दिसतील. ठीक आहे. तर गुप्त संघटना ज्या जहाल गटाच्या माध्यमातून उदयाला आल्या होत्या, या जहाल गटाच्या माध्यमातून क्रांतिकार्यामध्ये यांचं महत्वाचं योगदान आहे. अशा गुप्त संघटना स्थापन करून पुढे क्रांतिकार्याला त्यांनी दिशा देण्याचं काय केलं होतं, काम केलं होतं. ह्या गुप्त गटाच्या पाठीमागं सगळं नेतृत्व मात्र कोणाचं होतं, लोकमान्य टिळकांचं होतं लक्षात ठेवा. ठीक आहे. आर्य बांधव समाज हा महत्वाचा आहे, जो की नागपूर वर्धामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो आणि गुप्त संघटनेच्या माध्यमातून हे सगळं काय चालायचं, काम चालायचं. ठीक आहे. तर आर्य बांधव समाज महत्वाचा आहे. कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब होता, पुण्यामध्ये चाफेकर क्लब होता आणि सातारामध्ये हनुमान क्लब होता लक्षात ठेवा, हनुमान व्यायाम मंडळ. ठीक आहे. अशा माध्यमातून काम ढापरे बंधू तिथं करायचे. त्याच्यानंतर खालील विधानांचा विचार करा. ते कोल्हापूरचे स्वातंत्र्य सेनानी होते. ते हंटर वर्तमानपत्राचे संपादक होते. ते सत्यशोधक समाजाचे नेते होते. त्यांनी कोल्हापूर येथे प्रजा परिषद स्थापन केली. तर कोल्हापूरमध्ये प्रजा परिषद स्थापन करणारे कोण होते, ते वरचे वाक्य कोणाबद्दल आहेत असं प्रश्न आहे. तर वरील विधाने कोणाबाबत आहेत. पहिलं, छत्रपती शाहू महाराज, दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव, माधवराव बागल. तर माधवराव बागल हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा. त्यांना भाई माधवराव बागल असं सुद्धा म्हणलं जायचं. कोल्हापूरमधले एक महत्वाची व्यक्ती ज्यांनी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी तिथं महत्वाचं काम केलं होतं. तर माधवराव बागल यांच्या बरोबर रत्नाप्पा कुंभार सुद्धा या प्रजा परिषदेमध्ये आपल्याला सामील असलेले दिसतील आणि रत्नाप्पा कुंभार सुद्धा हे यांचे सोबतचे सहकारी आपल्याला दिसतील. रत्नाप्पा कुंभार यांनी सुद्धा पुढे काय केलं होतं, तर जेजुरी मधला तिथला खजिना लुटलेला लक्षात ठेवा 1942च्या लढ्याच्या वेळेस. ठीक आहे. रत्नाप्पा कुंभार हे महत्वाचे आहेत. तर असे माधवराव बागल आपल्याला महत्वाचे व्यक्ती सांगता येतील. तर स्वातंत्र्य सेनानी होते. हंटर हे वर्तमानपत्र त्यांनी चालू केलेलं. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांचं काम होतं. त्यामुळे सामाजिक सुधारणेमध्ये सुद्धा त्यांचं कार्य सत्यशोधक समाजाचा वसा पुढे घेऊन जाताना आपल्याला ते दिसतील लक्षात ठेवा. दिनकरराव जवळकर. आता दिनकरराव जवळकर यांचा सगळ्यात महत्वाचा उल्लेख आपल्याला कुठं दिसून येतो, तर दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीमधले सगळ्यात महत्वाचे व्यक्ती होते. क्रांतीचं रणसिंग हे त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे.
तर क्रांतीचं रणसिंग हे पुस्तक कोणाचं आयोगानं प्रश्न विचारला होता. दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन हे सुद्धा महत्वाचं पुस्तक लिहिलं होतं आणि ज्या देशाच्या दुश्मन पुस्तकावरून देशाचे दुश्मन खटला हा सुद्धा गाजलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरोपीचं वकीलपत्र सुद्धा घेतलं होतं. ठीक आहे. तर देशाचे दुश्मन खटला त्याचे पुस्तक लिहिणारे व्यक्ती होते दिनकरराव जवळकर. त्यांनी दोन लोकांना देशाचे दुश्मन म्हणलं होतं, लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आपण पाठीमागं प्रत्येक प्रश्नामध्ये घेतलेला आहे. तर छत्रपती शाहू महाराजांची पण माहिती लक्षात ठेवा. त्यांच्यावर पण परीक्षेला कंटिन्यू पाठीमागच्या 2-3 परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. आणि भास्करराव जाधव हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती होते. कोल्हापूर संस्थानामध्ये राहून कोल्हापूर संस्थानाचं प्रतिनिधित्व करणारे आणि कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे, उद्योगांचा विकास करणारे छत्रपती शाहू महाराजांचे एकदम जवळचे विश्वासू म्हणून त्यांच्या नावाला जास्त महत्व आहे. कारण सत्यशोधक समाजाचे कार्यकारी अध्यक्ष कोल्हापूर मधले कोण होते? भास्करराव जाधव होते. त्यामुळे भास्करराव जाधव हे सुद्धा महत्वाचे आहेत. घरचा पुरोहित हे सुद्धा त्यांचं काय होतं? पुस्तक होतं. आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काम केलं. छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या यासाठी इंग्लंडला कोणाला पाठवलं होतं? तर भास्करराव जाधवांना पाठवलं होतं. तर भास्करराव जाधव इथं महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. टिंबटिंब जिल्ह्यातील बागलाण आणि चनकापूर परिसरातील आदिवासींनी गांधीजींचा जेथे मीठ नसेल तिथं जंगल सत्याग्रह हा आदेश शिरोधार्य मानला. आणि पुढे बागलाणच्या सत्याग्रहाला महाराष्ट्रातील बारडोली असं म्हणलं गेलं. तर हे बागलाण हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे बागलाण ठिकाण. ठीक आहे. तर कोणत्या ठिकाणी असं विचारले? ठाणे, पुणे, नाशिक आणि वर्धा. तर ते आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसतं? नाशिक. तर नाशिक जिल्ह्यामध्ये जिथं मीठ नसेल तिथं नाशिकमध्ये काय झाला होता? जंगल सत्याग्रह करण्यात आलेला होता, लक्षात ठेवा. सटाणा असेल, बागलाण असेल, चनकापूर असेल हे परिसर जिथं महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंगामध्ये तिथं सहभागी झालेला आणि सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून तिथं जंगल सत्याग्रहाला खूप मोठ्या प्रमाणात तिथं पाठिंबा मिळालेला. तर जंगल सत्याग्रह तिथं महत्वाचा आपल्याला सांगता येतो. जिथं मीठ नसेल तिथं जंगल सत्याग्रह करण्याचं ठरलेलं होतं आणि जंगलावरील असणारे कायदे मोडणं हा सुद्धा त्या सत्याग्रहाचा काय होता? महत्वाचा काय होता? वापर होता. तर त्या अशा पद्धतीने उद्देश समोर ठेवून जिथं मीठ नसेल तिथं जंगलावरील कायदे मोडणं हा सुद्धा उद्देश समोर ठेवून जंगल सत्याग्रह झाले होते. नंतर भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपीचं नियामक मंडळ असावं असं खालीलपैकी कोणत्या कायद्यानं सांगण्यात आलं होतं? ठीक आहे. आता नियामक मंडळाची स्थापना कोणत्या कायद्यानं झाली असा प्रश्न आहे. 1773चा कायदा, 84चा कायदा, 86चा कायदा आणि 1793चा कायदा. तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. तर पिट्स इंडिया ऍक्ट हा झाला होता 1784ला आणि पिट्स इंडिया ऍक्टच्या माध्यमातून भारतामध्ये कार्याची काय झालेली? विभागणी. तर कार्य करण्यासाठी भारतामध्ये व्यापारी अधिकार वेगळे झाले होते आणि भारतामध्ये राजकीय अधिकार वेगळे झालेले. त्यामुळे व्यापारी अधिकार झाले होते बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्याकडं आणि राजकीय अधिकारासाठी आलं होतं नियामक मंडळ. आणि ह्या नियामक मंडळाच्या माध्यमातून पुढे काम केलं होतं 6 लोकांनी आणि हे 6 लोकांनाच पुढे काय म्हणलं गेलं? कमिशनर. आणि हे 6 लोक म्हणजेच काय होतं? बोर्ड ऑफ कंट्रोल त्याला म्हणतात, लक्षात ठेवा. तर बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा त्याला म्हणतात नियामक मंडळ. आणि या नियामक मंडळानं कुठले अधिकार काढून घेतले होते? डायरेक्टर कडून राजकीय अधिकार. तर राजकीय अधिकारासाठी नियामक मंडळाची रचना कोणत्या कायद्यामध्ये होती? तर पिट्स इंडिया ऍक्ट. आणि ह्या बोर्ड ऑफ कंट्रोलचा हेड कोण होता किंवा मुख्य कोण होता हा पण प्रश्न आलेला. तर त्याचं नाव होतं भारत सचिव. तर भारत सचिवानं प्रमुख म्हणून काय केलेलं? काम केलेलं. तर भारत सचिव हा महत्वाचा आहे. आणि या कायद्यानं काउन्सिल बनली होती 1+3 लोकांची. कारण 1+3 म्हणजे बरोबर 4. एका जरी व्यक्तीने समर्थन दिलं तरी गव्हर्नर जनरल आपलं कार्य तिथं करू शकत होता. त्याला विरोध करणारे लोक कोण नव्हते, लक्षात ठेवा. त्यामुळे 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट हा महत्वाचा आहे ज्यानं बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती झाली. आणि हेच बोर्ड ऑफ कंट्रोल पुढे रद्द झालं होतं 1858च्या कायद्यानं. कारण 1858च्या कायद्यानं भारतातली सत्ता कोणी हातामध्ये घेतली होती? ब्रिटिश पार्लमेंट. ठीक आहे, महत्वाचं आहे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट लक्षात ठेवा. पद बदललं होतं. बंगालचा गव्हर्नर हा या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल बनलेला पहिला व्यक्ती मग कोण होता? वॉरन हेस्टिंग. आणि त्याला मदत करण्यासाठी लोक आले होते 4. ज्या 4 लोकांची नावं बार्वेल, मान्सन, फिलिप फ्रान्सिस आणि क्लेवरिंग हे 4 लोक महत्वाचे आहेत. आणि 1773च्या कायद्यानं रेग्युलेटिंग
आपलं 1773चा जो नियामक कायदा होता त्यानं सुप्रीम कोर्टाची पण स्थापना झालेली. तर सुप्रीम कोर्टाचा पहिला न्यायाधीश होता सर इलाज इम्पे. ते पण लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एवढंच नाही तर 1773च्या कायद्यानं कंपनीला व्यापार करण्यासाठी 20 वर्षाचा काय दिला होता, परवाना सुद्धा दिला होता. ठीक आहे. 1786चा कायदा कॉर्नवालिसमुळे केला होता आणि 1793चा चार्टर ऍक्ट होता, ज्या चार्टर ऍक्टने कंपनीला परत एकदा 20 वर्ष व्यापार करण्याचा अधिकार दिला. आणि 1793च्या कायद्यानं पगार हा भारताच्या तिजोरीमधून देण्याची काय करण्यात आली होती, तरतूद करण्यात आली होती. तर हे महत्वाचे कायदे. त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट असं सांगता येतं. खालील व्यक्ती कोणत्या गटाशी संबंधित आहेत ते ओळखा. कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे, गणेश बळवंत वैद्य, दत्तात्रय पांडुरंग जोशी हे लोक कोणत्या गटाबरोबर आहेत. अलीपूर कट, काकोरी कट, नाशिक कट, दिल्ली कट. तर हे सगळे लोक आपल्याला दिसतील नाशिक कटाबरोबर. कारण नाशिक कट काय होता तर अनंत लक्ष्मण कानेरे यांनी कोणाची हत्या केली होती, जॅक्सनची हत्या केलेली. तर जॅक्सनचा खून ज्यांनी केला होता किंवा हत्या केली होती तर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या कटाला नाशिक कट असं म्हणलं जातं. आणि हा कटला होता 1910ला. ज्याच्यामध्ये सहभागी लोक होते कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे, वैद्य आणि दत्तात्रय पांडुरंग. हे सगळे लोक आपल्याला याच्यामध्ये दिसतील, लक्षात ठेवा. अनंत लक्ष्मण कानेरे हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती आपल्याला दिसतील. ठीक आहे. अलीपूर कट ज्याच्यामध्ये घोष बंधू अरविंद घोष आणि बारिंद्र घोष हे त्याच्यामध्ये सहभागी असलेले आपल्याला दिसतील. पण अरविंद घोषाबद्दल एकही पुरावा सापडला नव्हता, म्हणून त्यांना सरकारनं या कटामधून काय केलं होतं, निर्दोष मुक्त केलेलं. काकोरी कट, काकोरी ट्रेन ऍक्शन ज्याला म्हणतात आपल्याला. तर काकोरी ट्रेन ऍक्शनची घटना घडली होती 9 ऑगस्ट 1925ला. लखनौपूर पासून शहाजनपूरला जाणारी रेल्वे काकोरे कटावर लुटायची होती, ज्याच्यामध्ये क्रांतिकारकांना 8,000 रुपये मिळाले होते. त्याच्यामध्ये जे जे लोक सहभागी होते त्यांच्यावर असलेला कट म्हणजे काकोरी कट, त्याला काकोरी ट्रेन ऍक्शन, आता नाव सध्या बदललं यूपी सरकारनं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर दिल्ली कट हा 1914ला होता. लॉर्ड हार्डिंग याच्यावर बॉम्ब फेकले होते, तर त्या बॉम्ब फेकण्यासंदर्भात हा कटला होता. त्यामध्ये अमीनचंद, बालमुकुंद हे लोक त्याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये अवध बिहारी हे सगळ्या लोकांवर हा कटला काय केलेला, दाखल केलेला. तर त्याला म्हणतात दिल्ली कट, लक्षात ठेवा. रासबिहारी घोष मात्र निघून गेले होते जपानला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा दिल्ली कट आहे. लॉर्ड हार्डिंजवर जो बॉम्ब फेकला त्याच्या संदर्भात हा कटला आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या नियतकालिकामधून खालीलपैकी कोणावर टीका केली. सत्यशोधक समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, मानव धर्म समाज. तर टीका केली होती सत्यशोधक समाजावर. सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते महात्मा फुले. तर महात्मा फुलेंना विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणले होते शूद्र धर्म संस्थापक. काय टीका केली होती, शूद्र धर्म संस्थापक. शूद्र धर्म संस्थापक अशी टीका होती, शूद्र जगद्गुरू अशी टीका होती. तर या टीकेला उत्तर दिलं होतं पुढच्या काळामध्ये दिनकरराव जवळकरांनी. त्यामुळे देशाचे दुश्मन हे पुढे विष्णू शास्त्री चिपळूणकरांना ते म्हणलेले आपल्याला दिसून येते. तर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजावर टीका केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. सत्यशोधक आहात का शूद्र कीर्ती सेवक आहात, हे गणपतराव नलावडे यांची सुद्धा टीका होती, ज्याच्या माध्यमातून पुढे दिनकरराव जवळकरांनी त्यांच्यावर पण पुढे टीका केलेली. तर सत्यशोधक समाज हा महत्वाचा आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना ही लक्षात ठेवा महाराष्ट्रामधल्या आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजावर सामाजिक धार्मिक सुधारणेच्या माध्यमातून प्रश्न असतो. आपण पाठीमागं सत्यशोधक समाजाची सर्व माहिती पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथला सगळा एरिया कव्हर होईल. आर्य समाजाची स्थापना झाली होती 1875ला. आर्य समाजाचं काम सुद्धा मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे परीक्षेला आर्य समाजावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. स्वामी दयानंद सरस्वती हे त्याचे काय होते, संस्थापक होते. पण पुढे आर्य समाजाचं सगळं काम कुठं होतं, लाहोरला होतं. प्रार्थना समाज हा सुद्धा महाराष्ट्राशी संबंधित आहे. प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती 31 मार्च 1867. ठीक आहे. तर प्रार्थना समाजाचे सदस्य हे पाठीमागं परीक्षेला कंबाईनला प्रश्न आलेला. तर प्रार्थना समाज हा महत्वाचा आहे. समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणं हा या समाजाचा उद्देश होता आणि समोर ठेवून बऱ्याच लोकांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये काम केलं. मानव धर्म सभा याची स्थापना 1844ची आहे. मानव धर्म सभेचे संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर. हे तरखडकर महत्वाचे आहे. तर मानव धर्म सभा त्यांनी स्थापन केली होती कोणत्या ठिकाणी, सुरत. ठीक आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि मानव धर्म सभा हे लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. राजूताई कदम या क्रांतिकारी महिला कोणत्या सत्याग्रहाशी निगडीत आहेत.
ठीक आहे. तर सविनय कायदेभंगाच्या चळवळी संदर्भात असणारा हा महाराष्ट्रातील प्रश्न की राजूताई कदम यांचं नेतृत्व कोणत्या ठिकाणी होतं, तर त्या होत्या बिळाशी जंगल सत्याग्रहामध्ये. ठीक आहे. तर त्याच ठिकाणी लोकांनी जंगलामधून सगळं वनसंपत्ती एकत्र आणलेली आणि तिथं झाड उभा करून त्याच्यावर तिरंगा फडकवला होता आणि सगळ्यांनी त्याला वेढा घातलेला. ठीक आहे. आणि झेंडा तिथं सोडा किंवा त्या लढ्या संदर्भात इंग्रजांनी लाठी हल्ला केलेला, जिथं बऱ्याच लोकांना तिथं लाठी हल्ला झाला होता आणि त्या संदर्भात प्रतीक म्हणून आपल्याला हे बिळाशीमध्ये उभा राहिलेले एक स्तंभ दिसतं, लक्षात ठेवा. तर बिळाशीमध्ये नेतृत्व कुणी केलं होतं, राजूताई कदम. तर क्रांतिकारी महिला होत्या ज्यांनी महात्मा गांधीजींच्या त्या चळवळीमध्ये तिथून काय घेतलेला, भाग घेतलेला, महत्वाच्या व्यक्ती. ठीक आहे. बाकी मग त्या ठिकाणी झालेले सत्याग्रह आपल्याला सांगता येतील. खालील दिलेल्या महिला कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत ते ओळखा. तर कोणती संघटना बरोबर या महिला होत्या, गोदूमाई खरे, लक्ष्मीबाई खरे, लक्ष्मीबाई दातार, येसोवहिनी सावरकर. तर यांची संघटना कोणती होती, तर त्यांची संघटना होती आर्य महिला समाज, स्त्री विचारवती संस्था, आत्मनिष्ठ युवती समाज आणि शारदा सदन. तर त्याचं उत्तर आहे आत्मनिष्ठ युवती समाज. तर आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना केली होती येसोवहिनी सावरकर आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकारी आपल्याला या महिला दिसून येतील, लक्षात ठेवा. गणेश सावरकर किंवा बाबाराव सावरकर यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वहिनी म्हणून येसोवहिनी सावरकर यांनी या संघटनेची पुढे स्थापना केलेली. या संघटनेच्या माध्यमातून महिलांची उन्नती वगैरे काम त्यांनी पुढे चालू ठेवलेलं. तर ही महत्वाची संघटना आपल्याला सांगता येते, जिथं या संघटनेच्या माध्यमातून सर्व महिलांना एकत्र करण्याचं काम त्यांनी केलेलं. पाठीमागे इथं परीक्षेला प्रश्न आला होता, ही संघटना कोणाची आहे, पूर्ण सावरकरांचा परिवार इथं आपल्याला दिसून येतो, लक्षात ठेवा. तर या येसोवहिनी सावरकर यांनी ही संघटना स्थापन केलेली. आर्य महिला समाजाच्या माध्यमातून 3 महिलांनी काम केलं होतं, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे आणि काशीताई कानिटकर. या 3 लोकांचा आर्य महिला समाज हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर स्त्री विचारवती समाज कोणाचा आहे, तर ग.वा. जोशी यांच्या पत्नी सरस्वती जोशी यांची स्त्री विचार शक्ती किंवा विचारवती ही संघटना आणि शारदा सदनच्या माध्यमातून काम करणाऱ्या पंडिता रमाबाई या महत्वाच्या महिला, त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी पूर्ण आयुष्यभर काम केलं आणि शारदा सदन हे त्यांची महत्वाची असणारी संस्था जी महिलांच्या उन्नतीसाठी काम करायची. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हिस्ट्री हा विषय जर अवघड वाटत असेल तर तुम्हाला आता 2 दिवसावर परीक्षा आल्या आहे, तुम्ही रिव्हिजन केलेले असेल. जर रिव्हिजन करायचे असेल तर 1 डे बॅच तुम्हाला आपल्या ॲपवर उपलब्ध असेल, ज्यामध्ये आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा पूर्ण इतिहास त्याच्यामध्ये 1 डे बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, कारण परीक्षेला 2 दिवस राहिलेत आणि जे आजपर्यंत वाचलेलं असेल तेच तुम्ही जास्तीत जास्त रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. जर गरज असेल तर तुम्ही ही बॅच पण तिथं परचेस करू शकता, लक्षात ठेवा. आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवा, हिस्ट्री 188. कारण या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पुढे तुम्हाला अनेक प्रश्न तिथं सुद्धा काय करता येतील, सोडवता येतील. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि निश्चितच परीक्षा झाल्यानंतर सुद्धा असेच व्हिडिओ आपण काय करूया, कंटिन्यू चालू करूया. धन्यवाद.